नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. रोहित पवार यांचा थैथयाट. आधी पवार घराण्यातली भांडणं संपवा आणि मग दुसऱ्यावर आरोप करा, अशा चर्चा आता अजितदादा राष्ट्रवादी पक्षामध्ये जोर धरलेल्या आहेत. आणि रोहित पवार यांच्या एकंदर वर्तनावर खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पार्थ पवार, जय पवार हे साशंक असल्याचं आता पुढे यायला लागले. याच्यावरच आज विश्लेषण करायचं. नक्की काय गडबड आहे? रोहित पवार काय काय वेळेला भांबवल्यासारखंच वागतायत, थैथयाट करतायत. कधी आता काळी जादूवर विश्वास नाही एका बाजूला म्हणायचं, आणि काळी जादू केले हे कशासाठी केलं, परत त्याच्यावर चर्चा कशाला. आणि हे करत करत सुनेत्रा काकीनी असं केलं, त्यांनी असं केलं, तर त्यांनी तसं केलं. तर मुळात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची काय अवस्था आहे, तो पक्ष आपण पुढे न्यायचा आहे हे विसरून फक्त अजितदादा अजितदादा. आता संशय काय यायला लागलाय, आणि साशंकता पवार घराण्यातनंच, अर्थात अजितदादांच्या घरातनं का विचारू नये. त्यांनी सुरुवातीला ही भूमिका घेतली ती की रोहित तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. हे सत्य आहे. परंतु आज विषय असा यायला लागलाय की अजितदादा राष्ट्रवादी पक्षातले प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, आमदार शेळके असतील, हे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की अजितदादा असताना हे प्रेम कुठं होतं. पार्थजी तुम्ही सांगा, सुनेत्रा वहिनी आपण सांगा. एवढ्या खालच्या पातळीला जाऊन अजितदादांच्या बाबत हे घातपात आहे हे दाखवण्यासाठी एवढा थैथयाट चाललाय. मधनच काळी जादूकडे पण येत आहेत, मधनच काय आरोप करतायत, वेगवेगळे तांत्रिक मुद्दे आणतायत. पण आज तपास हा चालू आहे केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर. आता FIRचा मुद्दा घेतलाय, त्याच्यावर आता कर्नाटकातनं FIR करून ते इकडं दाखल करायचं, हे त्यांची प्रक्रिया चालूच आहे. आणि ह्याच्यातनं काहीतरी स्पष्ट आज होणार आहे ना. शासनाला ह्याचं उत्तर द्यावंच लागणार आहे. आता FIR का केला नाही, कशासाठी केला नाही, आता हे राज्य शासन ते सांगेल. पण रोहित पवारांचा थैथयाट एवढा कशासाठी चाललाय, हे जे जोरात आता चर्चा चालू झाल्यात. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आता गप बसायच्या मूडमध्ये नाहीत. एकूण वातावरण असं झालंय राज्यामध्ये रोहित पवारांच्या एकंदर आरोपामुळे. अर्थात ते केजरीवालना भेटतात, राहुल गांधींना भेटतात, सगळ्यांना भेटतात. पक्षीय राजकारणाचं पण त्याच्यामध्ये आज कलर लागला की नाही. तुम्ही इंडिया आणि इंडिया असं तुम्ही तिकडे वर जाऊन दिल्लीतनं कलर लावला, आणि राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी. म्हणजे नक्की तुमचं थैथयाट एवढा कशासाठी आता विचारलं जर का पवार घराण्यातनंच. मुळात सगळ्यांनी एकत्र का बसत नाहीत? पवार साहेबांच्याकडे, थोरले पवार साहेब, शरद पवार साहेबांच्याकडे जाऊन बसून हे का होत नाही? होणारच नाहीये. पवार साहेबांचं राजकारण गेली कित्येक वर्ष आपण बघत आलोय, मोठ्या पवार साहेबांचं. रोहित पवार जे करतोय हे काय पवार साहेबांना माहित नाही काय? माहिती आहे, त्याच्यावर आपण विश्लेषण करून बसलेलो आहे. कारण त्यांच्याच बंगल्यात ह्या सगळ्या प्रेस तयार रोहित पवारच्या होत आहेत. मुख्य शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची अवस्था काय आहे, सुप्रियाताईंचं काय चाललंय, आता आम्ही काय भूमिका घेणार आहोत, हे राहिलं बाजूला. आता ठीक आहे, अजितदादांचे ते कुटुंब, आता मुलं आहेत नाही, पार्थ आणि जय पवार, त्यांना नको आहे आपल्या वडिलांचा घातपात झालाय का अपघात झालाय. आता प्रथमदर्शनी तो अपघात झाल्याचा आता एकंदर दिसतंय. त्याच्यातनं शासनाच्या एकंदर तपासातनं आता CID तपास सुद्धा, आता CBI कडे तुझं पत्र दिलंय त्यांनी. CBI काय तपास करणार नाही का? तपास करतायत. पण रोहित पवार यांना मला लगेच रिझल्ट पाहिजे, उद्याच्या उद्या रिझल्ट पाहिजे, असं होत नाही. तपासाच्या ज्या ठराविक प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय शासन उघड होणार नाही ना. मग हे रोहित पवार यांना कळलं पाहिजे. मुळात आपण घरातले एकत्र आहोत का? सुनेत्रा काकीने असं केलं, सुनेत्रा काकीने असं पत्र पाठवलं, आधीची सगळं रद्द करा. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी केलेलं सगळं चुकीचं आहे असं सुनेत्रा काकी म्हणतायत, असं त्याचं म्हणणं आहे रोहित पवारांचं. पण माझं म्हणणं असं आहे
रोहितजी, तुम्ही एकत्र बसा ना घरातली लोक आणि तुम्ही ठरवा जनतेला काय दिसतंय. आज तुमच्यातले मतभेद दिसत आहेत. आज रोहित पवार अजितदादा जिवंत असताना त्यांच्या विरोधात का होते? त्यांच्या प्रचार सभा, त्यांच्यावर आरोप, आणि एकदम आता असं थायतंय कुठेतरी पाणी मुरते. प्रफुल्ल पटेल ग बसणार नाहीत, सुनील तटकरेही ग बसणार. बघूया काय काय होते. उद्याच्या काळात दिसून येईल. आणि रोहित पवारना हे कुठंतरी उघड व्हावं लागेल. हे असं जे चाललंय ना त्यांचं, ह्याच्या मागं बोलवता धनी कोण आहे हे सगळं उघड होणार आहे. सुनेत्राताई गप बसतील अशी अवस्था नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.